यंदाच्या खरीप हंगामामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बेड पद्धतीनं सोयाबीन लागवडीकडे वळलेला आहे आणि आपण बघू शकतो की शेतामध्ये शेतकऱ्यांनी सध्या बेड पाडण्याचं काम सुरू केलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञान नेहमीच वापरत असतो आणि शेतीमध्ये त्याचा विशेषतः वापर केला जातो. मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन जी लागवड करायची आहे ती बेड पद्धतीने लागवड करण्याचं ठरवलंय आणि सध्या शेतकऱ्यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपल्या शेतामध्ये बेड पाडलेले आहेत, तर काही ठिकाणी त्याचं काम सध्या सुरू आहे. कृषी विभागाच्या कृषी तज्ञांनी सुद्धा शेतकऱ्यांना जास्त उत्पादन पाहिजे असेल तर बेडवर सोयाबीन लागवड करण्याचा सल्ला दिलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होते आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. बेड पद्धत जर का पाडले तर पाण्याचा निचरा सुद्धा होतो आणि शेतकऱ्यांच्या शेतातील जी सोयाबीन लागवड केलेली आहे त्याच्या उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. कृषी विभागाच्या कृषी तज्ञांनी सुद्धा याबद्दल पुष्टी केलेली आहे. आता एकंदरीत पाहिलं तर सध्या बुलढाणा जिल्ह्यातली जी पारंपरिक पद्धत आहे ती सध्या कुठेतरी कमी होताना दिसते आणि आधुनिक पद्धत जी आहे ती बेडवरती सोयाबीन लागवडीची, त्या बेडवरती सोयाबीन लागवडीकडे सध्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी हा वळलेला असल्याचं आपल्याला दिसतंय आणि सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बेड पाडण्याचे कामं सुरू आहेत आणि काही शेतकऱ्यांनी पाडली सुद्धा आहेत. पाऊस पडल्यानंतर याच बेडवरती शेतकरी सोयाबीन लागवड करणार आहेत. बियाण्याचं जे लागवड जी आहे ती सुद्धा कमी प्रमाणात होणार आहे. मात्र उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता या बेड पद्धतीमध्ये वाढ होणार आहे. कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोलंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.